एखाद्या गावामध्ये माणसं आणि माकडं एकत्र राहतात म्हटलं तर विश्वास बसणार नाही. मात्र बारामती तालुक्याच्या शिरसुपळ या गावामध्ये माणसं आणि माकडं गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राहतात. माणसं आणि माकडं यामधलं काय आहे नातं तेच आपण आज जाणून घेणार आहोत. बारामती तालुक्यातलं हे शिरसुफळ गाव. गावची लोकसंख्या तब्बल 9 ते 10,000. टिपिकल खेडं असावं असं हे गाव. हे गाव बारामती तालुक्याच्या जिरायती भागात येतं, पण पाण्याची तीव्र टंचाई इथल्या लोकांच्या पाचवीलाच पुजली आहे. या गावात शिरसाई देवीचं पुरातन मंदिर आहे. शिरसाई देवीमुळे गावाला शिरसुफळ असं नाव पडलं. या गावात पूर्वी शिशुपाल नावाचा राजा होता. त्याच्या प्रजेला दैत्यांचा त्रास होत होता. त्यामुळे राजानं रेणुका मातेची आराधना केली. त्यावेळी देवीनं दैत्यांचा नाश करून जनतेच्या संरक्षणासाठी माकडांना पाठवलं. तेव्हापासून या गावात जनतेच्या संरक्षणासाठी 2 ते 2,500 माकडांचा वावर सुरू झाला अशी आख्यायिका आहे. तर हे मंदिर पुरातन काळापासून आहे. इथं एक शिशुपाल नावाचा राजा राज्य करायचा. तर इथं मंदिरात ज्यावेळेस दैत्यांचा त्रास खूप होता, तर त्याने रेणुका मातेची आराधना केली. माहूरगडची रेणुका माता ही मोठान म्हणजे इथल्या देवीचं. तर त्याची आराधना केल्यानंतर मग तिने दैत्यांचा नाश केला, शिरांची साई केली. त्यामुळे देवीला नाव पडलं शिरसाई. आणि शिरसाई मंदिर खूप जुनं असल्यामुळं तर त्यानंतर ना इथल्या प्रजेच्या रक्षणासाठी त्या देवीने मग इथं माकडांना सोडलेलं आहे. दंडकारण्य असल्यामुळे पूर्वीपासून इथं माकडं वास करतात. माकड म्हटलं की आबालवृद्धांसाठी कुतूहलाचा विषय. लहान मुलं तर माकडांना पाहताच अचंबित होतात, त्यांच्या खोड्या काढतात. त्यात अलीकडच्या काळात वाढत्या शहरीकरणामुळं आणि वृक्षतोडीमुळं माकडांची संख्या कमी झाल्याचं दिसतंय. त्यामुळे क्वचितच ही माकडं नजरेस पडतात. मात्र शिरसुफळ हे गाव त्याला अपवाद ठरलंय. इथला प्रत्येक जण माकडांच्या साक्षीनंच लहानाचा मोठा होतो. शिरसाई देवी मंदिराच्या परिसरात आणि गावालगतच्या विहिरीजवळ या माकडांचे 2 कळप आहेत. या माकडांना गावातले लोक कुलदैवत समजतात. अनेकदा रात्री अपरात्री अनोळखी माणूस गावात दाखल होताच माकडांची किलबिल सुरू होते आणि इथल्या लोकांना माकडं सावध करतात. त्यामुळे छोट्या मोठ्या चोऱ्यांनाही आळा बसलाय. गावात जर नवीन एखादा रात्रीचा कोण माणूस आला तर हे माकडं मोठे मोठ्याने ओरडून आम्हाला जागृत करतात. तसेच एक दिवशी काय झालं, आमच्या दारासमोर बाजार भरतो. त्या दारासमोरच एक मोठं वडाचं झाड आहे. त्या झाडाची फांदी पडायला झाली होती. तर या माकडांनी आरडून ओरडून मोठा कालवा करून तिथं जे झाडाखाली बसलेले माणसं होती त्यांना उठवायस भाग पाडलं आणि नंतर ती फांदी पडली. त्यामुळे आम्ही त्या माकडांना खरोखर आमचा देव असं समजतो. इथल्या ग्रामस्थांकडून मिळत असलेल्या मानामुळे माकडं कधीच गाव सोडून जात नाहीत. त्यामुळे माणसांच्या आणि माकडांच्या अनेक पिढ्या जन्माला आल्या आणि जग सोडून गेल्या सुद्धा. इथल्या एखाद्या माणसाचा किंवा माकडाचा मृत्यू झाला तर त्याचं दोघांनाही दुःख होतं. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या पहिल्या घासाचा मान माकडांचा असतो. त्यामुळे या गावातले शेतकरी पीक कोणतंही घेत असले तरी पहिल्यांदा आईसाहेबांच्या माकडांना प्रेमाने भरवतात. विशेष म्हणजे आजतागायत या माकडांनी ग्रामस्थांना त्रास दिल्याचं कोणीही पाहिलेलं नाही. अन्याय केलं म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू पहिलं माकडाला दिल्या जातं. आणि तिथं ते माकडांची पहिल्यापासून एक प्रथा आहे की काही झालं तरी देवीच्या माकडाला ते आणून द्यायचं. ज्वारी असो, बाजरी असो, गहू असो, कुठलंही धान्य असेल शेतकरी इथं अगोदर माकडाला ते देतात. धार्मिक स्थळ आहे तिथं, पर्यटन स्थळ असल्यामुळे थोडंसं तिथं. आणि आवर्जून काय बाहेरची गावची लोक आहेत ती माकडांना दर रविवार असेल किंवा कुठलाच नवरात्र उत्सव असेल आवर्जून शिरसुपळला माकडाचं गाव म्हणून बघण्यासाठी येतात आवर्जून. माकडं माणसाळलेले आहेत आणि माणसाळलेले असल्यामुळं ती माकडं माणसामध्ये येऊन बसतात, जवळ बसतात. परंतु माणसाची आणि त्यांची भांडणं कधीच झालेली नाहीत आणि माणसाने माकडांना कधी धुडकावून लावलेलं नाही किंवा त्यांना कधी हाणलेलं नाही. ते येऊन जवळ बसतात, खातात आणि निघून जातात. देवाची करणी आणि नारळात पाणी ही म्हण प्रसिद्ध आहे. असाच काहीसा अनुभव इथल्या ग्रामस्थांना आलाय. अनेकदा या माकडांना पळून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दैवी चमत्काराला सामोरं जावं लागल्याचं इथले ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे इथल्या माकडांना कुणीही पळून नेण्यास धजावत नाही. गावात जेवढे काय माकडं आहेत त्यापैकी बऱ्याच वेळा प्रयत्न झाला की बाहेरचे लोक येतात आणि इथून माकडांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु आजपर्यंत तशा प्रकारचा केलेला प्रयत्न कधीही यशस्वी झालेला नाहीये. आम्ही लहान असताना सांगितलं जायचं की बाबा एक गाडी आली होती या ठिकाणी समोर तो ओढा आहे आमच्या इथं.
आणि त्या ओढ्यात गाडी थांबवली त्यांनी, गाडीमध्ये खायला टाकलं माकडांना. खाण्याच्या आशेमुळे माकडं त्या ठिकाणी गेली, माकडांनी ते खाल्लं ते, आणि खाल्ल्याच्या नंतर त्यांनी ते दरवाजे वगैरे सगळे गाडीचे बंद केले आणि ते माकडांना घेऊन जायला निघाले. परंतु त्याच वेळेस अशी घटना घडली की काही झालं तरी ती गाडी चालू होत नव्हती. आणि त्याच्यानंतर मग काय झालं सगळं संपूर्ण गाव गोळा झाल्यानंतर ती माकडं सगळी बाहेर काढली. आणि आश्चर्य असं की ती जशी माकडं बाहेर निघाली त्याच्यानंतर ती गाडी चालू झाली आणि ते लोक इथून गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढलं. अशा प्रकारचं एक आम्ही ऐकून आहे. विशेष म्हणजे ही माकडं आजारी पडल्यानंतर इथल्या ग्रामस्थांच्या चटकन लक्षात येतं. आजारी असलेल्या माकडावर ग्रामस्थ पशुचिकित्सकाच्या मदतीनं तातडीनं उपचार करतात. ही माकडं इतकी माणसाळली आहेत की ते कुणालाही न भीता आलेल्या भाविकांकडून जे मिळेल ते खाण्यात आनंद मानतात. पण हे पाहू शकता, हे शिरसुपळ मधल्या मंदिरातली ही माकडं किती माणसळलेली आहेत. ते त्यांना कुणी जरी खायला दिलं तर ते अतिशय प्रेमाने खातात. शिरसुफळ या गावावर अनेकदा छोटी मोठी संकट आली, मात्र इथल्या माकडांनी दिलेल्या इशाऱ्यांमुळे मोठे अनर्थ टळलेत. त्यामुळे या माकडांना इथले ग्रामस्थ दैवतच मानतात आणि त्यांचा जीवापाड सांभाळही करतात. मात्र जशी माणसात खोड असते तशीच या माकडांमध्ये असल्याचं इथल्या ग्रामस्थांनी अनेकदा पाहिलंय. गावच्या परिसरातली माकडं आणि मंदिर परिसरात असणारी माकडं असे 2 गट आहेत. गावातला एखादा माकड मंदिर परिसरात आला किंवा मंदिर परिसरातला माकड गावाच्या परिसरात गेला तर दोन्ही गटात चांगलाच वाद रंगतो. मात्र संकटाच्या वेळी ही सर्वच माकडं गटतट विसरून एकत्र येतात, हेही इथल्या ग्रामस्थांनी अनुभवलंय. विजय मोरे, साम टीव्ही, बारामती. पण आत्ताच पाहिलं की या गावातली माकडं आणि माणसं शेकडो वर्षांपासून एकत्र राहतात. जरी माकडामध्ये 2 गट असले तरी संकटासमयी हे गट एकत्र येतात आणि संकटावरती मात करतात. आता हाच गुण मानवानं घेणं गरजेचं आहे. विजय मोरे, साम टीव्ही, बारामती.